आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे। आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की शिल्पाला चांगलाच दम दिलेला आहे, तो म्हणजे स्वतः आता युगंधरने। शिल्पाला जरी दम दिला असला तरी सुद्धा मात्र आता शिल्पाच्या हातातून सत्ता घेऊन आनंदीच्या हातामध्ये सत्ता देणं बाकी आहे। आणि अचानकपणे असं काय घडलंय की युगंधरला या सगळ्यामध्ये आनंदीचं खूप मोठं सत्य तर समजलंय, आणि हे सत्य समजल्यावरती सुद्धा मात्र आता युगंधरने या घराची सगळी बागडोर पुन्हा एकदा आनंदीच्या हातामध्ये सोपवायचं ठरवले, आणि शिल्पाच्या नाकावरती टिचून मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे आता तो आता काहीही झालं तरी सुद्धा आनंदीच्या हातामध्ये सगळी बागडोर सोपवणार आहे। हे सगळं कसं घडणार, काय घडणार येणाऱ्या भागामध्ये आता आपण पाहूया। युगंधरने शिल्पाला आश्रमात जायला सांगितल्यावरती धनश्री मात्र आता युगंधरला थांबवण्याचा प्रयत्न करते, आणि आत्ता शिल्पाताई कुठे जातील, तुम्ही काय बोलताय भाऊजी, असं ज्या वेळेला म्हणायला मात्र लागते। पण त्यावेळेला मात्र आता युगंधर कुणाचंच काही ऐकत नाहीये आणि कुणाला जुमानत सुद्धा नाहीये। या सगळ्यामध्ये मात्र आता युगंधर सांगायला लागतोय, मी एकदा जे काही सांगितलंय ती काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे, आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र आता मी इकडे ऐकणार नाहीये। आणि त्यावरती धनश्री सांगायला लागते, ताई अहो असं काय करताय, म्हणजे या आनंदीने मात्र आता या घरामध्ये राहणं आपलं मुश्किल करून टाकलेलं आहे। या घरामध्ये मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा मात्र आपण या सगळ्यामध्ये म्हणजे एकच गोष्ट करू शकतो, आणि ते म्हणजे मला आता कळतच नाहीये की आता ही आनंदी इतकी डोईजळ होईपर्यंत आपण गप्प कसे काय बसलो। आणि त्यावरती शिल्पा आता सांगायला लागते, नाही आता माझ्या सहनशक्तीचा अंत झालेला आहे, आणि मी आता दाखवते काय करायचं ते। मला जायला सांगतोय काय, आत्तापर्यंत मी इकडे गप्प बसले होते, मी कधीही कोणत्याही बाबतीमध्ये प्रॉपर्टी पैसा या गोष्टीची हे केली नाहीये, पण आत्ता नाही। जर का या सगळ्यामध्ये युगंधर आता इकडे अशा पद्धतीने माझ्याशी वागत असेल तर मात्र मला सुद्धा वागता येतं। मी सुद्धा या घरची मुलगी आहे, आणि या घरावरती माझा सुद्धा तितकाच हक्क आहे। काहीही झालं तरी सुद्धा तो हक्क मी मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाहीये, असं म्हणत मात्र आता इकडे शिल्पाने चांगलंच हे केलेलं आहे। युगंधर सांगतोय, तुझ्या लक्षात आलंय ना, मला तुझं हे कपटी थोबाड बघायचं नाहीये। काहीही झालं तरी सुद्धा जोपर्यंत मी घरी येतोय तोपर्यंत या घरातून तुझं चंबू गबाळ उचलून आता तू निघून गेलेली पाहिजेस, असं म्हणत त्यांनी आता चांगलाच फतवा काढलाय। आणि आता फोन ठेवल्यावर ती शिल्पा विचार करते, हे सगळं आनंदीमुळे झाले ना, मी या घरातून तर जाणार नाहीच आहे, पण आता आनंदीवरती एक शेवटचा वार, आणि आता आनंदीचा सगळा खेळ खतम करून टाकल्याशिवाय मी जाणार नाहीये। एकदा का युगंधरला येऊ दे इकडे, मग मी बघते काय करायचं ते, असं म्हणत शिल्पाच्या डोक्यामध्ये बरेचसे काही वेगवेगळे विचार चालू आहेत, आणि शिल्पा आता खूप मोठी इकडे खेळी खेळणार आहे। त्यानंतर मग आता धनश्री सांगायला लागते, ताई तुम्ही काळजी करू नका, यांना एकदा येऊ दे, मग त्यानंतर आपण आता बोलून घेऊ। आणि त्यावरती मात्र आता शिल्पा सांगायला लागते, कुणीही येण्याची कुणीही जाण्याची मला आता वाट पाहायची नाहीये। आता जे काही करायचंय ना ते माझं मी एकटी करणार म्हणजे करणार। युगंधर स्वतःला समजतो काय, म्हणजे आत्तापर्यंत त्याला रिस्पेक्ट आणि हे सगळं दिलंय म्हणून तो काहीही करेल का, ते काही नाहीये। आता शिल्पा या सगळ्यामध्ये विचार करते की माझा हक्क मी मागणार, पण तो हक्क मागत असताना शिल्पा एक गोष्ट विसरलेली आहे की हे जे काही साम्राज्य युगंधरने उभं केलेलं आहे ते साम्राज्य मात्र आता कुणाच्याही वडलोपार्जित किंवा असं नाहीये, तर हे साम्राज्य मात्र आता स्वतः त्याने या सगळ्यामध्ये हे केलेलं आहे, आणि हे शिल्पा विसरले। आणि त्यानंतर मात्र आता फोन ठेवल्यावरती युगंधर इकडे आता आनंदीकडे आलेला आहे। आनंदी युगंधरला सांगायला लाग, असं शिल्पाताईंसोबत तुम्ही आता का बोललात। यावरती युगंधर म्हणतो, तू कोणत्या मातीची बनलेली आहेस, तुला कळत नाहीये का की तुझ्यासोबत ती आता कसंही वागते, आणि तू या सगळ्यामध्ये तिची बाजू घेण्याची काही गरज नाहीये। त्यावरती आनंदी म्हणते, कुणाची बाजू घेणं आणि कुणाची बाजू न घेणं ते घेणारी मी कोण आहे। मला फक्त इतकंच वाटते की तुम्ही या सगळ्यामध्ये शिल्पाताईंच्या वरती आता इतकं चिडायला नको होतं। काही झालं तरी सुद्धा तुमची मोठी बहीण आहेत। आणि त्यावरती तो म्हणतो, मग तेच मला म्हणायचं आहे, जर का तिला समजायला नको का की या सगळ्यामध्ये ती आता माझी बहीण आहे, मग तुला जर का या अशा अवस्थेत पाठवले म्हणजे आता इथे माझी निंदा नालस्ती झालेली आहे, हे तिला समजायला पाहिजे ना, मग हे तिला का नाही समजलं। आणि म्हणूनच तिला हे सगळं सुनावणं गरजेचं होतं, आणि फक्त सुनावणार नाहीये
तर आता मी घरी गेल्यावरती निर्णय सुद्धा घेणार आहे. आणि त्यानंतर मात्र आता तो आनंदीला एक गोष्ट विचारतो, आनंदी या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा म्हणजे आता तू जे काही म्हणजे बोललीस ना, तर तुला इंग्लिश वगैरे आधीपासून येतं? यावरती आनंदी म्हणते, हो मालक साहेब, मी या सगळ्यामध्ये मात्र आता शिकलेली आहे. आनंदी आपलं शिक्षण सांगितल्यावरती युगंधरला मोठा धक्का बसलाय आणि युगंधर तिला आता सांगायला लागतोय, जर का तुझं इतकं शिक्षण झाले तर घरचा, कंपनीचा हा सगळा व्यवहार तू बघायला पाहिजेस ना. म्हणजे काही झालं तरी शिर्के माझ्या आता विश्वासाचा माणूस आहे. हा, पण शिर्केंच्या मदतीला जर का आता तू आलीस तर काय हरकत आहे? मला असं वाटते की या सगळ्यामध्ये तू आता शिर्केंच्या मदतीला यावंस, घरातला आणि ऑफिसचा सगळा कारभार सांभाळावास. मला आत्तापर्यंत माहीत नव्हतं की तू इतकी शिकलेली आहेस. हा, इंग्लिश बोलतेस इथपर्यंत मला माहिती होतं, पण तू ज्या पद्धतीने मात्र आता पत्रकारांच्या प्रश्नांची एकदम कॉन्फिडेंटली उत्तरं दिलीस, फक्त कॉन्फिडेंटली नाही तर अभ्यासपूर्वक जी काही उत्तरं दिलेली आहेस ना, त्या उत्तराने माझं मन एकदम हेलावून आलेलं आहे. आणि त्यामुळे मी माझा निर्णय घेतलेला आहे. काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता आनंदी मी घरी गेल्यावरती सगळ्यांच्या समोर तो निर्णय सांगणार आहे, असं म्हणत त्यांनी आता या सगळ्यामध्ये आनंदीला खूप ॲप्रिशिएट केले. आणि आनंदी विचार करते, मालक साहेबांना माझ्यावरती इतका विश्वास बसलाय, पण मी मात्र या सगळ्यामध्ये मालक साहेबांचा विश्वास तोडत आहे. म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मला दिसत नाहीये हे जर का सत्य आत्तापर्यंत मी लपवून ठेवलंय, तर यापुढे मात्र आता मालक साहेबांना नको त्या पद्धतीने हे सत्य समोर आलं तर मात्र म्हणजे त्यांचं मन दुखावेल. त्यांना आता या सगळ्यामध्ये सत्य सांगायला पाहिजे. आणि आनंदी सांगायला लागते, मालक साहेब, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि यावरती युगंधर म्हणतो, ठीक आहे, आपण घरी गेल्यावरती बोलूया की काय आहे ते. यावरती आनंदी सांगते, नाही, मला तुमच्याशी आत्ता इथे सत्य सांगायचं आहे. आणि यावरती युगंधर म्हणतो, बोल. पण तितक्यात अनाउन्समेंट होते की ताबडतोब तुम्ही आता युगंधर सर स्टेजवरती या. जी काही आता इकडे तुमचं अवॉर्ड आहे ना, तो अवॉर्ड स्वीकार करण्यासाठी, असं म्हटल्यावरती मात्र आता युगंधरकडे कोणताही ऑप्शन नाही आहे. आणि युगंधर आनंदीला सांगतो, हे बघ, हे आत्ता आपल्याला अनाउन्समेंट करून वरती बोलवत आहेत, आपण ताबडतोब वरती जाऊया, अवॉर्ड घेऊया आणि त्यानंतर मग आता आपण बोलत बसूया. असं म्हटल्यावरती तुला जे काही सांगायचं आहे ते तू नंतर सांग, असं म्हणत आनंदी आणि युगंधर दोघं जण वरती आलेले आहेत. पण त्याच वेळेला आनंदीच्या मनामध्ये सतत एक आता टोचणी लागून राहिलेली आहे की काहीही झालं तरी आपण युगंधरच्या सोबत आता खोटं बोलतोय, त्याला आता सगळं खरं खरं सांगायला पाहिजे. आणि आता ती इकडे योग्य त्या संधीची वाट पाहत आहे की कधी एकदा युगंधरला खरं खरं सांगतोय. बरं, त्यानंतर दोघं जण स्टेजवरती मात्र आता तिथे सुद्धा आनंदी खूप छान प्रश्नांची उत्तरं आता देत आहे. आणि आनंदी या सगळ्यामध्ये असे प्रकारे कॉन्फिडेंटली बघून युगंधरला खूप आनंद झालाय. काहीही झालं तरी आनंदीला मात्र आता तिच्या शिक्षणाप्रमाणे, तिच्या आता सगळ्या अवध्याप्रमाणे तिचं स्थान मिळालं पाहिजे. युगंधरच्या डोक्यामध्ये हेच चाललंय. फायनली आनंदी स्टेजवरती आले, तिचा पाय गडबडतोय, युगंधर तिला सावरतोय आणि आता तिला उचलून घेतोय. त्यानंतर मात्र आता तिच्या पायातली चप्पल काढून तिला पूर्णपणे आधार देत युगंधर स्टेजवरती आलेला आहे. आणि दोघं जण छानपैकी मात्र आता इकडे अवॉर्ड घेणार आहेत. पण ज्या वेळेला आनंदी खाली पडते आणि त्यावेळेला युगंधर पाहतोय की पडल्यावरती सुद्धा आता आनंदीचं लक्ष आपल्याकडे नाहीच आहे. म्हणजे आनंदी इकडे तिकडे कुठेतरी पाहते आहे. असं कसं? प्रत्येक वेळेला तिची आता नजर भिरभिरती असते, ती स्थिर नजरेने पाहतच नाहीये. आणि तो विचार करतो, ते काही नाहीये, आपण घरी गेल्यावरती या विषयावरती बोलूया. अवॉर्ड घेतला जातो. आनंदी आणि युगंधर घरी आलेत. घरी आल्यावरती अजूनही शिल्पाला त्याच ठिकाणी पाहिल्यावरती युगंधरला मात्र आता खूपच राग आलेला आहे. चिडलेला युगंधर रागारागात तिच्याकडे पाहतो आणि तो आता सांगायला लागतो की मला खरं तर वाटलं होतं की शिल्पाताई आत्तापर्यंत इतका सगळा अपमान झाल्यावरती तोंड लपवून तू आता निघून गेली असशील, पण नाही, तुला आता इकडे अपमान करून घ्यायचा आहे ना, तर सगळे चाव्या, सगळे दागिने, सगळे पैसे हे आनंदीकडे दे. आनंदी ते सांभाळायला सक्षम आहे. आजपासून आनंदी घरचं आणि ऑफिस या दोन्हीची कामं आता सांभाळणार आहे. काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता जे काही होईल ना, ते या सगळ्यामध्ये आनंदीला विचारूनच होणार आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता शिल्पाच्या हातामधून सगळी सत्ता काढून घेण्यात आलेली आहे. शिल्पाच्या हातामधून सत्ता काढून आनंदीच्या हातात दिल्या कारणाने
मात्र आता शिल्पाला इकडे खूप मोठा राग आलेला आहे। या सगळ्यानंतर मात्र आता शिल्पा काहीही करू शकणार नाही, कारण युगंधर आनंदीच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। पण तरीसुद्धा शिल्पा गप्प बसणार का? आणि या सगळ्यामध्ये शिल्पा आता गप्प न बसता काय नवीन कुरघोड्या करायला घेणार, काय नवीन कारस्थानं करणार, येणाऱ्या भागामध्ये सगळं पाहायला मिळणार।